टाईम कॅप्सूल टाकलंय. त्याचं खूप भारी दिसत असेल हा सीन. इथं लाईट पण लावलेली आहे आणि झाडं पण आहेत आणि त्याला एकदम सुंदर सुंदर असे फुलं आलेले आहेत आणि वरून पायी मेट्रो चालले. चला, समोर व्हाईट लाईट लागलेली आहे ना, आपण इथून क्रॉस करू शकतो. या मावशींनी गाडीमध्येच रस्त्यामध्येच लावली आहे बाबा. त्याकडे जसं स्टॉल भेटतं तसं स्टॉल आहे इथे. याच्यामध्ये काय भेटतं, चिकन, डोनर, बर्गर वगैरे वगैरे भेटतं. तर इथून वरती जायचं आहे. इथून पलीकडे गेलं की इथं वरती रिव्हर मार्केट म्हणून काहीतरी आहे. सुंदर असं काही त्यांनी बनवलं आहे. याचं काय मिनिंग आहे मला माहीत नाही आहे. चेक करायला पाहिजे काय आहे ते विषय. एक लहान मुलगा आहे आणि पाठीमागे मला वाटते त्याची मम्मी किंवा आजी काहीतरी आहे आणि या साईडला सगळे असे शोल्जर तास आहेत. असं आपण तिकडून आलेलो आहे आणि इथं हा ब्रिज आहे. ब्रिजच्या पलीकडे एक रिव्हर आहे. सो त्याच्यामुळे त्याला इथं जो मार्केट आहे त्याला रिव्हर मार्केट बोललं आहे त्याने. ओके, तर हे आपल्या कामाशी रिलेटेडच आहे याच्यामध्ये. हे पहा, ज्यांनी डिटेलिंग केलेलं आहे किंवा स्टील ज्यांना माहीत आहे तर पहा, तर त्यांनी सगळ्या कॉईल बनवून चालवल्या सगळ्या. ट्रेन खूप मोठी आहे, खूप मोठी म्हणजे खूप मोठी. इकडे पाठीमागं जिथपर्यंत दिसते तिथपर्यंत अजून पण त्याचा एंड दिसत नाही त्या ट्रेनचा. इकडे पुढे खूप गेली तरी पण दिसत नाही. इकडे खूप लांब लांब ट्रेन असतात. किती छान रस्ता बनवला आहे बघा ना त्यांनी. आणि इथं जो रेडमध्ये दिसतो तो टिंग शोल्जर आहे जो आपल्याला पाहायला जायचं. इकडे जे दिसते ते आहे रिव्हर आणि हे जे मार्केट आहे ते आहे मार्केट. सो त्याला बोलतात रिव्हर मार्केट. त्याच्यामुळे ह्याला बोललं की रिव्हर मार्केट. किती सुंदर स्ट्रक्चर आहे. याच्या आतमध्ये काय आहे तर बघा, हा आहे शोल्जरचा शूज आणि किती मोठा शोल्जर आहे बघा. वर्ल्ड टॉलेस्ट टीन शोल्जर, जगातील सगळ्यात टॉलेस्ट टीनपासून बनवलेला शोल्जर आहे. अजून याच्या हिस्ट्रीबद्दल पुढे लिहिलं की हा 9.75 मीटर हायवाला आणि त्याची शूज साईज बूट साईज जो आहे ते 60x27 आहे आणि वेट त्याचं जवळजवळ आहे ते 4,540 किलोग्रॅम्स. आणि हा शोल्जर जो आहे तो नोव्हेंबर 29, 2000 उभा केला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी टाईम कॅप्सूल टाकलं आहे आणि ते असं बोलतात की हा 2025 ओपन होणार. आता माहीत नाही की यांनी 2025 याला ओपन केला होता का नाही किंवा त्याच्या आतमध्ये काय ते पाहिलं होतं का नाही माहीत नाही मला. चेक करायला पाहिजे. हे जे स्ट्रक्चर दिसतं ह्याच्यामध्ये त्यांनी काय ते टाईम कॅप्सूल टाकलं आहे असं बोलतात ते. टीन शोल्जरच्या समोरच सुंदर असा रिव्हर फ्रंट आहे. या साईडची रिव्हर आहे आणि हे जे दिसते ते लहान मुलांना खेळण्यासाठी त्यांनी काहीतरी बनवले रबरपासूनचं आणि हे पण लहान मुलांसाठीच आहे. आपण बघूयात इथली नदी किती स्वच्छ आहे किंवा क्लीन आहे का ते. खूप सुंदर आणि स्वच्छ नदी आहे. कुठेही त्याच्यामध्ये कचरा दिसत नाही आहे. आणि हे साईडचं पण पहा, इथे पण काही कचरा. सुंदर वॉक आहे बघा ना. सकाळ सकाळचं इथं आलं किंवा संध्याकाळचं इथं आलं सगळं टेन्शनच दूर होईल माणसाचं. ते पहा, वरून त्या ब्रिजवरून रोज मी जातो येतो आणि तिथून ते ट्रेन चालले. थोड्या वेळामध्ये तिथे जाईल आणि वरून खाली कसं दिसतं. तुम्ही या सुंदर व्ह्यूचा नजारा घ्या. किती भारी वाटतं, किती भारी वाटतंय. पहा, इथून तुम्ही जर चालून थकला असाल तर बघा त्यांनी काय बनवलंय. आणि इथं बसण्यासाठी वगैरे असं गार्डन बनवलंय. किती भारी गार्डन आहे ना, मस्त एकदम. आणि रेड शर्ट तर खूप भारी वाटतात. लाकडापासून यांनी खूप गोष्टी बनवल्या. त्यांच्याकडे खूप लाकड आहेत. म्हणजे हा वॉक किती भारी असेल पहा ना, सकाळी किंवा संध्याकाळी. खूप छान हवा सुटली आणि असा पूर्ण वॉक बनवलाय त्यांनी नदीच्या साईडने. जागोजागी तुम्हाला कचऱ्याचे डबे पाहायला भेटतील. इथे टाकण्यापेक्षा इथे टाकायचा, ते सिंपल आहे. बघायला गेलं तर आपल्या हातामध्येच आहे ना आपल्याला स्वच्छ ठेवायचं. फक्त काय करायचं, तिथं जो कचरा पडला आहे तो डब्यामध्ये टाकायचा फक्त. एवढं सिंपल आहे. वरच्या फ्लोअरवरून कसं दिसतं ते. आता मी सेकंड फ्लोअरवरती आहे. चला, आता आपण इथंच व्हिडिओ बंद करूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक छानसे कमेंट करा,
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनी सबस्क्राईब करायला सांगा. थँक्यू सो मच गाईज फॉर युअर सपोर्ट.